डेकोरेशन, शिपाई, मावशींची गडबड आणि शिक्षकांची घाई. आज एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च पुणे या संस्थेला 16 वर्ष कंप्लीट झाली आहेत. हो, ही त्याचीच तयारी. आज किती महत्त्वाचा दिवस आहे हे शिक्षकांच्या या हसऱ्या चेहऱ्यावरून आणि मुलांच्या कार्यक्रम सुरू होण्याच्या आतुरतेवरून कळून येतंय. 16 वर्षांच्या कालावधीमध्ये एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च पुणे या संस्थेची गौरवशाली वाटचाल, ज्यामध्ये डायरेक्टर ऑफिस, प्रिन्सिपल ऑफिस, मीटिंग रूम, प्रशस्त क्लासरूम, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स डिपार्टमेंट, सायबर अँड डिजिटल सायन्स डिपार्टमेंट, फार्मसी डिपार्टमेंट, ॲनिमेशन डिपार्टमेंट, थेरीसोबतच प्रॅक्टिकल एज्युकेशनवर फोकस करण्यासाठी कम्प्युटर लॅब, फार्मास्युटिकल लॅब, लायब्ररी आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स, इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग मिळण्यासाठी इंडस्ट्री व्हिजिट आणि त्यासोबतच प्लेसमेंट सेल अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटने ही संस्था परिपूर्ण झाली आहे. तो 16 वर्षांचा प्रवास खरंच अविस्मरणीय आहे. चला तर मग त्या प्रवासाचे क्षण आज परत जगूया. दोन 2020मध्ये कोरोनाच्या वेळेससुद्धा एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च पुणे या आपल्या संस्थेने पुढच्या 10 दिवसातच आपले शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू केले. याबद्दल आपल्या कॉलेजला अवॉर्डसुद्धा मिळाले. आता हे मी का सांगावे, आपल्या मॅमकडूनच ऐका. आम्हाला बेस्ट कॉलेज अवॉर्ड, युनिसेफचं ग्लोबल अचिव्हर अवॉर्ड आणि यावर्षीच्या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये इफेक्टिव्ह ऑनलाईन एज्युकेशन ड्युरिंग कोविड-19 एरा आणि यावर्षी नुकतंच आम्हाला मिळालेलं बेस्ट UG कॉलेज इन महाराष्ट्र अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. ह्या संस्थेचे वेगळेपण म्हणजे ह्या 16 वर्षांमध्ये बरेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत. डोंजे, पानशेत, खानापूर ह्यासारखे 10 गावे दत्तक घेतलेली आहेत. 2004 पासून स्किल बेस्ड ट्रेनिंग ह्या प्रोग्राममध्ये पेपर बॅग मेकिंग, EDP ट्रेनिंग, ऑटोकॅड बॅचेस, MSCIT सर्टिफिकेट कोर्स, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम अशा प्रकारचे अनेक प्रोग्राम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावी जाऊन घेतले गेले व अजूनही घेत आहोत. 16 वर्षापूर्वी लावलेलं बीज हे आज रोपटं झालेलं आहे व पुढच्या 10 वर्षात ह्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये होणारा बदल आणि कॉमर्स, सायन्स आणि फार्मसीसारख्या अनेक फांद्यांमध्ये रूपांतर होण्याचे स्वप्न पुढच्या 10 वर्षांमध्ये जगणार आहोत.